राज्यात सत्तेत आम्ही येणार आहोत आणि आमदार विश्वजित कदम हे भावी मुख्यमंत्री असतील असं विधान खासदार विशाल पाटील यांनी एका कार्यक्रमात पुन्हा केलं. तर या विधानावर मात्र कदम यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून सांगलीकरांच्या वतीने पाटील बोलत असतात, पण सगळं राहतं बाजूला आणि दुसरी यंत्रणा परत मागे लागेल, त्यामुळे हा विषय इथे सोडावा असं सांगितल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील 640 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटरचं वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम तर अध्यक्षस्थानी खासदार विशाल पाटील होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, प्राध्यापक जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, राज्यात सत्ता आपली येणार आहे. विश्वजित कदम हे जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे विश्वजित कदम शिक्षक आमदारांना ज्यादा निधी देतील त्यावर आमदार विश्वजित कदम यांनी स्मितहास्य केलं. विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात हा मुद्दा धरला. ते म्हणाले, विशाल आणि माझे बंधूंचे नाते घट्ट आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून सांगलीकरांच्या वतीने ते बोलत असतात, पण हे सगळं राहतं बाजूला, दुसरीच यंत्रणा परत मागे लागते, त्यामुळे हा विषय इथे सोडावा असं सांगितलं. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लोकसभेच्या निवडणुकीत झोपलेल्या राज्य सरकारला जागं केलं आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके आजोबा अशा योजना आणल्या जात आहेत. गरिबांना मदत होत असेल तर योजनांचं स्वागत आहे, पण ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी या योजना राबवून जनतेची दिशाभूल करू नये असा टोला विश्वजित कदम यांनी महायुती सरकारला लगावलाय. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील 640 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटरचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठात पार पडला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विश्वजित कदम बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, आमदार सुमनताई पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे दिगंबर जाधव, शिक्षणाधिकारी राजे लोंढे, जे.के. जाधव आदी जण उपस्थित होते. विश्वजित कदम पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत झोपलेल्या सरकारला जनतेनं जागं केले. तोंडावर आता विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी योजना राबवल्या जात आहेत. लाडकी बहीण नंतर लाडका भाऊ योजना आली आहे. भविष्यात लाडके आजोबा, लाडकी आजी अशा योजना देखील येतील, पण या योजना ऑक्टोबरच्या निवडणुकीपुरत्या नको आहेत. गोरगरिबांना याचा फायदा झाला पाहिजे असा टोला विश्वजित कदम यांनी लगावलाय.